नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत की 34 जिल्ह्यातील अतिवृष्टी जी झाली होती त्या अतिवृष्टीचे नुकसान भरपाईचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। तर शेतकरी बांधवांनो, आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की गेल्या वर्षी जी 34 जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी झालेली होती त्या अतिवृष्टी संदर्भात सर्वात मोठी अपडेट आज आपण या व्हिडिओमध्ये घेऊन आलेलो आहोत। तर शेतकरी बांधवांनो, काय ही अपडेट आहे आणि त्यासंबंधी काय म्हणजे कोणकोणत्या माहिती आज समोर आलेली आहे, ही संपूर्ण माहिती आपण ए टू झेड व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तत्पूर्वी शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी एक विनंती आहे, तुम्ही जर या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून शेती संबंधी नवनवीन माहिती सर्वात अगोदर आपण ह्या चॅनलवर जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतो। तर आता आपण बघणार आहोत की कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा यादी या समावेश करण्यात आलेला आहे आणि त्याबरोबर काय करावं लागेल म्हणजे जेणेकरून शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा होईल। तर शेतकरी बांधवांनो, तर आपण बघितलं तर आता सध्या पीक म्हणजे जे नुकसान भरपाई होती त्याचे अनुदान वाटप हे सुरू झालेले आहे। त्यामध्ये जर आपण बघितलं तर बघू शकता तुम्हाला आम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करत आहोत की अतिवृष्टी नुकसान भरपाई जी मागच्या वर्षी झालेली आहे त्याचे पैसे आणि कोणकोणत्या जिल्ह्यासाठी हे पैसे प्राप्त झालेले आहे ही माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर शेतकरी बांधवांनो, चला तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, आपण जर बघितलं की शेती संबंधी नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर आपण ह्या चॅनलवर पोस्ट करत असतो। तर चला आपण आता बघूया व्हिडिओमध्ये। तर आपण जर बघितलं मित्रांनो, बीड, आता ह्या 5 जिल्हे बीड, नांदेड, जालना, हिंगोली, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, परभणी आणि लातूर या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या याद्या आता प्रसिद्ध झालेल्या आहेत। त्याचबरोबर जर आपण इकडे बघितलं तर वर्धा, त्याच्यानंतर जर बघितलं तर वर्धा झाला, नागपूर झाला, या जिल्ह्यात सुद्धा अतिवृष्टी नुकसान भरपाईची यादी आलेली आहे। त्यानंतर जर बघितलं शेतकरी बांधवांनो, तर आपण पुढील जिल्हा जर बघितला नाशिक, पुण्यश्लोक, अहिल्याबाई होळकर, अहमदनगर, त्याचबरोबर सोलापूर, सांगली या जिल्ह्यात सुद्धा अतिवृष्टी नुकसान भरपाईच्या याद्या आलेल्या आहेत। त्याचबरोबर पुढचे जर बघितले तर अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम या जिल्ह्यात सुद्धा अतिवृष्टी नुकसान भरपाईचे पैसे आलेले आहेत। जर आपण एकंदरीत जर शेतकऱ्यांचा विचार केला तर 46 लाख शेतकरी आहेत ज्यांना एकूण 5.5 कोटी एवढे नुकसान भरपाई अतिवृष्टी अनुदान हे मंजूर करण्यात आलेलं आहे। तर शेतकरी मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हाला जर आपण यादी बघितली तर यादीमध्ये सिरियल नंबर दाखवले असतात। सिरियल नंबर बरोबर तुमचं नाव बघायचं, नावमध्ये तुमचा गट क्रमांक बघायचा आणि गट क्रमांकाच्या नंतर तुमचे जे बाधित क्षेत्र आहे ते क्षेत्र बघायचं। तर तुम्ही म्हणसाल आमचं क्षेत्र 1 हेक्टर आहे, आम्हाला जर मदत अर्धा हेक्टरचीच मिळाली, तर तसं नाही। तुम्ही जे आपल्या जे सातबारावर ज्याचा उल्लेख असतो तेवढ्याच क्षेत्राला ती रक्कम मिळत असते। त्याचबरोबर काही शेतकऱ्यांच्या पुढे यादीमध्ये बघायचं केवायसी पेंडिंग दाखवलेली आहे, म्हणजे त्या शेतकऱ्यांना केवायसी कंपल्सरी करावी लागणार। ज्या शेतकऱ्यांनी केवायसी केली नाही त्या शेतकऱ्यांना हे पैसे मिळणार नाही, त्या शेतकऱ्यांना केवायसी मित्रांनो करावे लागेल। जर त्यामध्ये सर्वे नंबर सुद्धा दाखवला असतो, बँकेचे नाव सुद्धा असतं, अकाउंट नंबर सुद्धा असतो आणि किती रक्कम मंजूर झालेली आहे अशी प्रकारची यादी ही दाखवलेली असते। संपूर्ण यादी मित्रांनो तुम्ही ऑफिशियल वेबसाईटवर बघू शकता, म्हणजे जिल्ह्याची जी पीक विम्याची नुकसान भरपाई जी भेटती त्या संबंधी संपूर्ण यादी प्रत्येक जिल्ह्याच्या कृषी डिपार्टमेंटच्या अधिकृत वेबसाईटवर ही यादी प्रसिद्ध केलेली असते। जर आपण बघितलं तर या यादीमध्ये जर रक्कम कशी दिलेली आहे तर आपण बघितलं तर सोयाबीन आणि जे जिरायती पिकासाठी जी आहे ती 13,600 रुपये 1 हेक्टर, परंतु त्याचबरोबर जर बघितलं बाधित क्षेत्र हे जास्त असेल तर त्या शेतकऱ्यांना जास्त रक्कम मिळणार आहे। त्याचबरोबर जर तुम्ही माणसांनी याद्या कुठं बघायचं तर तुम्ही याद्या CSC केंद्रावर जाऊन CSC केंद्राच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या जिल्ह्याची यादीही बघू शकता आणि त्यामध्ये तुमचं नाव आहे का नाही आणि त्याचबरोबर नसल्यास म्हणजे नाव असेल परंतु रक्कम जर जमा झाली नाही तर तिथं काय प्रॉब्लेम आहे, जर समजा केवायसी पेंडिंग आहे किंवा आधार लिंक नाही, त्याचबरोबर कोणकोणता प्रॉब्लेम आहे हे त्या यादीमध्ये तुम्ही सविस्तर बघून त्याप्रमाणे तुम्ही तो प्रश्न सॉल्व्ह करू शकता। त्याचबरोबर शेतकरी बांधवांनो, तुम्ही जर समजा तुमच्या जिल्ह्यात, आता आपण एवढे जिल्हे सांगितले, याच्या व्यतिरिक्त शेतकऱ्यांना असा प्रॉब्लेम असेल की आमच्या जिल्ह्यांचं नाव नाही, तर शेतकरी बांधवांनो आता सुरुवातीला या जिल्ह्यांच्या याद्या प्रसिद्ध झालेल्या आहेत आणि त्यांची माहिती आमच्यापर्यंत आली, आम्ही तुम्हाला सांगितलं। तुम्ही कोणत्या जिल्ह्याचे आहे हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा, म्हणजे तुमच्या जिल्ह्यासंदर्भात जर काही अपडेट आमच्याकडे आली तर आम्ही तुम्हाला कळू। मग आता तुमचा प्रश्न पडला असेल की या याद्यातील पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात केव्हापर्यंत जमा होणार, तर शेतकरी बांधवांनो जानेवारी, फेब्रुवारी, मार्च या 3 महिन्याच्या आतमध्ये हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे। आणि जर आपण क्षेत्रानुसार जर विचार केला तर 13,600 हे जमा होणार आहे मित्रांनो। त्याचबरोबर बागायतीसाठी आणि जर आपण समजा हे 13,600
आपण जर बघितलं तर हे जिरायतीसाठी आणि बागायतीसाठी जर तुम्ही विचार केला तर बागायतीसाठी 27,000 रुपये हे हेक्टरी जमा होणार आणि बहुवार्षिक पिकासाठी 36,000 रुपये अतिवृष्टी नुकसान भरपाई ही जवळपास देण्यात आलेली आहे. अतिवृष्टी नुकसान भरपाईचे वाटप सुद्धा सुरू झालंय. याच्या संदर्भात थोडक्यात जर बघायचं तर शेतकरी बांधवांनो आपण पाहिलं की आता कोणकोणते जिल्हे, ते जिल्हे आहेत मित्रांनो परभणी, त्यानंतर लातूर, त्याच्यानंतर जर ह्या जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी नुकसान भरपाई, त्याचबरोबर नांदेड असो, त्याच्यानंतर जर आपण पुढचा जिल्हा बघितला तर तो आहे बुलढाणा. या जिल्ह्यात सुद्धा हेक्टरी म्हणजे मराठवाड्यात जर आपण विचार केला तर मराठवाड्यात 3,000 कोटी रुपयापेक्षा जास्त निधी 8 जिल्ह्यांमध्ये मराठवाड्याच्या भेटणार आहे. त्याच्यानंतर जर आपण पुढे बघितलं अकोला, अमरावती, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम या जिल्ह्यांना 10,000 पेक्षा कमी शेतकऱ्यांनी फॉर्म भरलेले होते, त्यामुळे येथे कमी प्रमाणात पीक विमा हा वाटप होणार आहे. त्याच्यानंतर जर आपण पुढचा जर बघितलं तर अहिल्यानगरमध्ये 24 कोटी रुपये निधी हा मंजूर झालेला आहे. गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यात सुद्धा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे. एकंदरीत जर आपण टोटल संख्या जर बघितली तर 46 लाख शेतकऱ्यांना 5,500 कोटी रुपयाची अतिवृष्टी नुकसान भरपाई शासनाच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेली आहे. आपण अशी आणि नवनवीन माहिती व्हिडिओच्या माध्यमातून शेतकऱ्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न हा करत असतो. व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे सर्वात अगोदर जी माहिती आमच्यापर्यंत येते आम्ही ती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास चॅनलला एक लाईक करा. धन्यवाद.